बिग बॉस मराठी सीझन 5च्या शेवटच्या आठवड्यात उद्यापासून प्रवेश होणार आहे. आणि आता सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे की नक्की यावर्षी बिग बॉसची ट्रॉफी कोण घेऊन जाणार. बऱ्याच लोकांची अशी इच्छा आहे की सूरज चव्हाण यांनी बिग बॉसची ट्रॉफी जिंकायला हवी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, बघता बघता बिग बॉस संपत आलंय. 28 जुलैला जी जर्नीची सुरुवात झाली होती बिग बॉसची, ती आता 6 ऑक्टोबरला संपणार आहे. शेवटच्या आठवड्यात बिग बॉसने प्रवेश केलेला आहे. आता सगळ्यांच्याच नजरा या गोष्टीकडे आहेत की नक्की कोण ट्रॉफी जिंकणार. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की सूरज चव्हाणने ट्रॉफी जिंकायला हवी. जर सूरज चव्हाणने ट्रॉफी जिंकली तर खरंच तो त्या लायक आहे का, का बाकी लोकांवरती अन्याय होईल. हा व्हिडिओचा टॉपिक असणार आहे, त्याबद्दल थोडंसं बोलूया. सूरज चव्हाण महाराष्ट्राच्या मनावर राज्य केलेला मुलगा, साधा मुलगा, सरळ मुलगा, अत्यंत गरिबीतून वरती आलेला मुलगा, गरीब परिस्थितीतून कलर्स मराठीने त्याला सपोर्ट करून बिग बॉस सारख्या प्लॅटफॉर्मवरती आणलं आणि आता संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावरती राज्य करतोय. महाराष्ट्राने सुद्धा त्याला डोक्यावरती घेतलेलं आहे आणि खरं तर महाराष्ट्राने आत्तापर्यंत त्याला या सीझनमध्ये ठेवून खूप मोठी मदतच केलेली आहे. मी खरं सांगतो तुम्हाला, त्याची गरीब परिस्थिती आहे, त्याच्या घरातली साधी लोक आहेत. सूरज पण एकदम साधा मुलगा आहे, तर त्याची खूप मोठी महाराष्ट्राने मदत केलेली आहे की त्याला या फायनल स्टेजपर्यंत आणला. नाहीतर सूरजसारखा गेम इतर कोणी बिग बॉसच्या घरात खेळला असता. जसं की निखिल दामले खेळला तर घराच्या बाहेर पडला. जसं की सुरुवातीला पहिल्या आठवड्यातच घराच्या बाहेर पडलेले ते कीर्तनकार असतील, ते बाहेर पडले. योगिता चव्हाणने पण असा थंड गेम खेळला, ती बाहेर पडली. अशी बरीच लोक आहेत ज्यांनी ज्यांनी थंड गेम खेळला, ती लोक सगळी घराच्या बाहेर गेली. पण सूरज चव्हाण घराच्या बाहेर नाही गेला, एवढा शांत गेम खेळून सुद्धा. कारण महाराष्ट्राने त्याला सपोर्ट केला. महाराष्ट्रानेच ठरवलं की त्याला त्या ठिकाणी पोचवायचं. आता उद्या असं महाराष्ट्र ठरवेल की सूरजला ट्रॉफीही देऊन टाकायचं आणि बाकी लोकांना सांगेल की तुम्ही त्या लायकीचे नाही आहेत. माझं असं म्हणणं आहे, जे आता सूरजला सपोर्ट करणारे कंटेस्टंट आहेत, घरातले बोलतोय, निक्की आहे, अभिजित आहे, अंकित आहे, पॅडी दत्ता आहे, टिप्पी आहे, हे सगळे म्हणतात ना सूरज लयच भारी आहे, सूरजसारखा कोणीच नाही आहे. मग तुम्ही आत्ताच घोषित करून टाका की सूरजला ट्रॉफी देऊन टाका. तुमचं तिकडे काहीच काम नाही आहे. काय होतंय, बाहेरून जेवढे आज जे जातात आहे सेलिब्रिटी लोक, ते सगळे म्हणतात की सूरजने मन जिंकले, सूरजने अमुक केलं, सूरजने तमुक केलंय. सगळे जाऊन तिकडे सेलिब्रिटी बोलतात आहे. तसेच हे घरातले लोक नसतात आहे. आता निक्की अंकिताबरोबर भांडते, तुम्ही सूरज बरोबर वाईट बघताय, सूरजचा सूरजला तुम्ही सारखं टोकताय, अशा पद्धतीची निक्की भाषा वापरते. हे का वापरते निक्की? कारण निक्कीला हे दिसतंय की बाहेर येणारं प्रत्येक जण जे आहे ते सूरजचं कौतुक करतंय आणि जर का मी सूरजच्या विरोधात बोलले तर प्रेक्षक मला वोट नाही करणार, म्हणून सिंपत्ती घेण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेची अंकिताला आणि पॅडीला नावं ठेवली जातात आहे. इव्हन पॅडी आणि अंकिताने सूरजची बरीच मदत केलेली आहे घरामध्ये, तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहेत. एक बेसिक मॅनर्स पण सूरजला माहीत नव्हते. ते बेसिक मॅनर्स असेल, बेसिक एटिकेट्स असेल, या सगळ्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न सूरजला या लोकांनी केलेला आहे. आणि आता निक्की काय करते, या लोकांमध्येच भांडणं लावायचं काम करते आणि सूरजच्या नावाखाली सिंपती घेण्याचा प्रयत्न करते. म्हणजे घरातील एकही असा कंटेस्टंट नाही आहे तो सूरजच्या विरोधात जाऊन बोलायचं धाडस करेल. कारण जेवढे सगळे गेस्ट आतमध्ये जातात आहे तेवढे सगळे सूरजचं पोट भरून कौतुक करतात आहे. सूरजने याव केलं, त्याव केलं, अमुक केलं, सूरज असा आहे. सूरजसाठी कोणी म्हणतंय आम्ही गाणी बनवू, कोणी म्हणतंय सूरज लयच भारी आहे. मला असं वाटतंय की थोडं अति होतं या सगळ्या गोष्टी. काय मित्रांनो, सूरज एक माणूस म्हणून चांगला आहे, सूरजची परिस्थिती वाईट आहे, सगळं जरी मान्य असेल तर बिग बॉस हा एक गेम आहे, हे विसरायला नको आहे आपण. उद्या समजा क्रिकेटचा वर्ल्ड कप सुरू झाला, केनियासारखा देश या क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाला किंवा झिम्बाब्वेसारखा देश क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाला किंवा एखादा अत्यंत गरीब असेल, नायजेरियासारखा देश जो आहे त्यांनी क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये जे आहे ते सहभागी झाला. आता बाकी देशांनी हे देश गरीब आहेत म्हणून त्यांना ट्रॉफी देऊन टाकायची का? का त्यांचा खेळ बघून त्यांना जर का ट्रॉफी हवी असेल तर त्यांना समोरच्या टीमला हरवल्यानंतर त्यांना ट्रॉफी मिळणार आहे का? ते गरीब आहेत म्हणून त्यांना अशीच ट्रॉफी मिळणार आहे? त्यांचे प्लेअरमध्ये खूप जास्त माणुसकी म्हणून त्यांना वर्ल्ड कपची ट्रॉफी दिली जाणार आहे का? इव्हन टेनिस कोर्टमध्ये सुद्धा एखाद्या मोठ्या म्हणजे जोकोविच सारख्या प्लेअर समोर एखादा गरीब घरातला मुलगा कोणीतरी उभा राहिला तर जोकोविचने मॅच सोडून द्यायची का? त्याने बोलायचं का नाही हा गरीब घरातला आहे, खूप चांगला माणूस आहे, याच्यामध्ये माणुसकी खूप जास्त आहे, तर ह्याला जे आहे ते मॅच देऊन टाका, ह्याला ट्रॉफी देऊन टाका, मी जे आहे ते ही ट्रॉफी सोडतो. किंवा इंडिया असं बोलेल का बा नायजेरिया खूप गरीब देश आहे, आम्हाला वर्ल्ड कपची ट्रॉफी नको, नायजेरियालाच तुम्ही ट्रॉफी देऊन टाका? असं करेल का इंडिया? कोणीही नाही करत. बिग बॉस हा गेम आहे आणि बिग बॉसचा गेम हा
जो प्रॉपर गेम खेळलाय त्याने जिंकायला हवा, माझं असं स्पष्ट मत आहे. आपण इमोशनल होऊन किंवा सिंपत्ती घेऊन किंवा त्याच्या घरात एकच आरसा आहे, त्याच्या घरातले लोक खूप साधे आहेत, त्याला पायात घालायला चप्पल नाही आहे, त्याला कपडे नाही आहेत, आत्तापर्यंत तो फायनलपर्यंत आला आहे, त्याला बरेच पैसे भेटले असतील, बिग बॉसकडूनही भेटले असतील आणि आता त्याचं एवढं नाव झालं आहे, बाहेर झाल्यानंतर तो लाखो करोडो रुपये कमवणार आहे. तो प्रत्येक जे रिबिन कापायचे आहेत ना ते लाखो रुपये घेणार आहे. हां, एवढं सगळं सूरजचं नाव झालेलं आहे. त्यामुळे त्याची परिस्थिती आता गरीब राहणार नाही आहे. त्यामुळे घरामध्ये जे लोक आता आहेत, ज्यांनी गेम खेळलाय तेच लोक ट्रॉफीसाठी डिझर्व करतात. सूरज चव्हाणनी काहीही गेम खेळलेला नाही आहे. बऱ्याच लोकांना माझ्या स्टेटमेंटचा राग येईल. मी प्रॉपर बोलतोय मित्रांनो, तुम्ही पहिल्या दिवसापासून बघा, आत्तापर्यंत सूरज चव्हाण फायनलमध्ये फक्त महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रेमामुळे आणि सिंपतीमुळे आहे. गेममध्ये त्याचा झिरो इन्व्हॉल्वमेंट आहे, त्याला स्वतःचं मतही नाही आहे. म्हणजे आजच्या प्रोमोमध्ये सुद्धा बघा तुम्ही, सूरज चव्हाणला भांडायसाठी निक्कीची गरज लागते. त्याला जर काही एखादी गोष्ट नाही आवडत आहे अंकिताची, तर त्याला बोलायला पाहिजे ना त्याने की अंकिता तू मला हे बोलू नको, मला तुझं हे नाही पटत आहे. आता बरीच लोक इकडे म्हणतील की तो साधा आहे, तो का उत्तर देईल. मग जो काय एवढा साधा आहे तर मग काय गरज आहे इकडे थांबायची तुला. आता फायनलपर्यंत गेला ना, आता ट्रॉफी नको घेऊ. मग माझं असं स्पष्ट मत आहे. माझ्या गोष्टीचा बरेच लोक आता विपर्यास करतील आणि बोलतील की बाबा हा सूरजच्या विरुद्ध आहे, अमुक आहे तमुक आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, जर का आपण गरीब आहे म्हणून एखाद्या माणसाला जिंकवायचं, बघा माझे शब्द नीट ऐका, जर का आपण एखाद्याला गरीब आहे म्हणून जर का जिंकवायचं, तर बाकी लोक तिकडे मेहनत करून ह्या फायनलपर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांच्या अन्याय नाही होणार का. एका माणसाला सपोर्ट करण्यासाठी जो खरंच डिझर्व करतो त्या माणसाला बाजूला करणं म्हणजे त्या माणसाच्या गेमचा आपण डिसरिस्पेक्ट करतोय असं होणार नाही का. तुम्ही बघा, बाकी सगळी लोक बघा घरामधली आणि सूरजची तुलना करा, कोण चांगलं गेम खेळलं हे बघा. जर का सिंपत्ती देऊन त्याला वोट करून जर का ट्रॉफी देणार असेल, तर पुढच्या वर्षापासून काय करूया आपण, 16 गरीब लोक घरामध्ये टाकूया. काय करूया, कलर्स मराठीला सांगूया की तुम्ही बाकी सेलिब्रिटी नका कोणी आणू, 16 गरीब लोक घरामध्ये टाकूया. मग आपण ह्याची तुलना करूया की कोणाच्या घरात बाबा एक आरसा आहे, कोण गरीब आहे, कोणाची चप्पल तुटलेली आहे, कोणाला फाटकी कपडे घालतो, कोण नाही का, कोण एकदम साधा आहे, कोण एकदम भोळा आहे. हां, ह्याची तुलना करून मग बिग बॉसची ट्रॉफी देऊन टाकू. आता बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी हे निकष आहेत का घराच्या आतमध्ये जो गेम चालतो ते निकष आहेत, याचं उत्तर द्या. आता बऱ्याच लोकांना ही गोष्ट पटणार नाही, अरे तू गरीबाच्या विरुद्धात जाईल, हे करेल. मी कोणता श्रीमंत आहे, मी सुद्धा गरीबच आहे. पण जो माणूस गेम खेळतोय, जो माणूस ती ट्रॉफी घेण्यासाठी लढाई करतोय, अशा मेहनती माणसाला ट्रॉफी न देता जो माणूस फक्त बसून पूर्ण सीझनभर दुसऱ्याच्या गोष्टी ऐकून इथपर्यंत पोहोचला असेल, सिंपतीच्या जेव्हा इथपर्यंत पोहोचला असेल, तर अशा लोकांना ट्रॉफी द्यायची, हे थोडंसं मला असं वाटतंय की बाकी कंटेस्टंटवरती अन्याय केल्यासारखं आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे आता मी शिव्या खायला तयार आहे तुमच्या कमेंटमध्ये, तुम्ही काही बोला, पण खरं हे नेहमीच कडू लागतं, हे लक्षात घ्या. माणूस खरं बोललं की कडू लागतं. मी मोकार असं PR टीम नाही बनणार आहे कोणत्याही कंटेस्टंटची की हा लय भारी आहे, तो लय भारी आहे, मी असं नाही म्हणणार आहे. मला PR व्हायचंच नाही. मी इथे रिव्ह्यू करायला बसलोय आणि मी गेमचा रिव्ह्यू करतोय, मी माणसाचा रिव्ह्यू नाही करत आहे, मी त्याच्या बाहेरच्या आयुष्याचा रिव्ह्यू नाही करत आहे. सूरजचं बाहेरचं आयुष्य कसं आहे, काय आहे, हे सूरजला पण माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे. पण मी बिग बॉसचे रिव्ह्यू करतोय आणि मी बिग बॉसच्या गेमचे रिव्ह्यू करतोय, त्यामुळे मी गेमबद्दलच बोलणार. मला काही अधिकार नाही आहे की सूरजच्या घरची परिस्थिती काय आहे किंवा त्याची तो कसा मोठा झाला याबद्दल बोलायचा. मी जो गेम आहे त्याबद्दलच बोलणार आहे. आणि गेममध्ये स्पष्ट हे दिसतंय की सूरज या बाकी कंटेस्टंटपासून खूप जास्त मागे आहे. आपल्याला सिरियसली हे समजायला हवं की गेममध्ये जे लोक मेहनत करतात त्यांना पुढे आणायचं का जो माणूस फक्त लोकांच्या सिंपतीच्या जेव्हा पुढे येतोय त्याला पुढे आणायचं. थोडंसं जड आहे मित्रांनो समजून घ्यायला, थोडंसं कठीण आहे तुम्हाला सगळ्यांना समजून घ्यायला हे, पण हे रियालिटी आहे, हे तुम्ही समजून घ्या. सूरजच्या विरोधात मी नाही आहे, सूरजचा हे नाही आहे, माणूस म्हणून तो अतिशय चांगला आहे, त्याच्या घरातली लोक चांगले आहेत, त्याची बाहेरची परिस्थिती आता सुधारणार आहे. एवढ्या लांब आला तर परिस्थिती वाईट राहणारच नाही आहे, सुधारणार आहे, तुम्ही समजून घ्या. सूरज बाहेर आले आले आता लाखो रुपये कमवणार आहे, त्यामुळे सूरजला जे मिळायचं ते मिळालेलं आहे. पण सूरज गरीब आहे म्हणून बाकी लोक जे मेहनत करतात त्या मेहनतीला किंमतच नाही आपण देत, तर हे कुठं तर चुकीचं आहे. कोण गरीब नव्हतं, पॅडी दादा काय त्याची स्टोरी बघा, काय सांगतात पॅडी दादा की लहानपणीच त्याचे वडील कसे होते त्यांनी पाहिले सुद्धा नाहीत, त्यांनाही त्यांच्या आईनेच मोठं केलेलं आहे. हां, ते स्वतः बोलतात आहे गरीब परिस्थिती होती, अतिशय गरीब परिस्थिती होती, त्यातून ते आता मोठे झाले ना, मेहनत करूनच मोठे झाले. अंकिता वालावलकरचं पण स्ट्रगल तुम्हाला माहिती आहे, डीपीचं स्ट्रगल माहिती आहे. डीपीला तर या क्षेत्रात यायला परमिशन नव्हती, तो घरामध्ये वाद घालून या क्षेत्रापर्यंत पोहोचलेला आहे.
अभिजित सावंतचं पण किती स्ट्रगल मोठं आहे. म्हणजे जेवढे घरामध्ये आलेले आहेत, जेवढे 16-17 लोक आले, सगळ्यांचं एक वेगळं स्ट्रगल आहे. फक्त आपण तुलना करू शकतो की बाबा परिस्थिती फायनान्शियली तुलना करू शकतो, की सूरजकडे किती संसाधनं कमी, या लोकांकडे किती संसाधनं होती, याचीच तुलना करू शकतो. पण सगळ्यांना या लेवलला येण्यासाठी स्ट्रगल करावंच लागलेलं आहे. असा कोणताही तिकडे कंटेस्टंट नाही की त्यांनी अभिषेक स्ट्रगल पाहिलंच नाहीये. त्यामुळे सूरजकडे बघताना आपण बाकी लोकांवरती अन्याय करतोय का, ही गोष्ट सुद्धा महाराष्ट्राने तपासायला हवी असं मला वाटतंय. बाकी विनर कोणाला करायचं, कोणाला वोट करायचं हा तुमचा अधिकार आहे. पण खरं बोलायला हवं. खूप जास्त बोललो या विषयावरती. तर अशा प्रकारचा सब्जेक्ट होता माझा आणि लोकांना आवडेल नाही आवडेल मला माहीत नाहीये. पण जे खरं आहे ते मी इकडे बोलायचं धाडस केलेलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टीबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.